इचलकरंजीत मोठी राजकीय घडामोड, भाजप नगरसेवक राजू पुजारी यांचा जात दाखला रद्द। इचलकरंजी महानगरपालिकेतील प्रभाग 15 अ मधून मागास प्रवर्गातून निवडून आलेले भाजपाचे नगरसेवक राजू पुजारी यांचा जात प्रमाणपत्र जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर यांनी रद्द ठरवला आहे। ही माहिती तक्रारदार रवी लोहार, ॲडव्होकेट सूरज ओगले आणि ॲडव्होकेट अर्चना कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रकरणाची सुरुवात रवींद्र लोहार आणि सनी खारगे यांनी दाखल केलेल्या तक्रारीतून झाली होती। त्यांनी पुजारी यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत समितीकडे दाद मागितली होती। त्यानंतर या प्रकरणात वेळोवेळी सुनावण्या पार पडल्या। दोन्ही बाजूंनी सादर केलेली कागदपत्रे आणि पुरावे तपासल्यानंतर समितीने महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढला। तपासादरम्यान राजू पुजारी यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे सिद्ध झाल्याचे समितीने नमूद केले आहे। तसेच त्यांनी धनगर जातीचा दावा केला असला तरी तो ग्राह्य धरता आला नाही। याशिवाय 19 नोव्हेंबर 1961 पूर्वी महाराष्ट्रातील रहिवासाचा पुरावा देखील सादर करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट करण्यात आले। या पार्श्वभूमीवर समितीच्या अध्यक्षा सुषमा सातपुते, सदस्य भारत केंद्रे आणि संभाजी पोवार यांनी पुजारी यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिला। महानगरपालिका अधिनियमानुसार जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर संबंधिताचे नगरसेवकपद देखील आपोआप रद्दबातलं ठरते। त्यामुळे या निर्णयाचा थेट परिणाम पुजारी यांच्या पदावर होणार आहे। दरम्यान या आदेशाच्या अनुषंगाने सोमवारी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे नगरसेवक पद रद्द करण्याची औपचारिक मागणी करण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट सूरज ओगले यांनी दिली। या निर्णयामुळे इचलकरंजीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी। दिनांक 29/4/2026 रोजी मान्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर 2 यांनी राजू अप्पासू पुजारी यांचे जात वैधता प्रमाणपत्र मागणीचा जो अर्ज आहे तो फेटाळलेला आहे व त्यांचा जाती 2010 साली इचलकरंजी उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांनी जो निर्गतित केलेला जातीचा दाखला होता 42/21/2010 या क्रमांकाचा तो इनव्हॅलिड अवैध ठरलेला आहे व तो जप्त करून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना आदेशित केलेला आहे। तसेच सूरज राजू पुजारी हा त्यांचा मुलगा आहे, त्यांचे कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा त्यांनी रद्द केलेली आहे व त्या संदर्भात त्यांनी वेगळं कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे समितीनं। अशा पद्धतीनं ज्या महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 10(1) क ह्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर ज्या तारखेला समिती एखाद्याचे जात वैधता प्रमाणपत्र किंवा कोणतेही प्रमाणपत्र रद्द करते त्या तारखेपासून सदरचे सदस्यपद हे रिक्त मानण्यात येईल असं कायद्यान्वये अपेक्षित आहे। त्यामुळे सदरचा जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र मागणीचा अर्ज हा अवैध ठरल्यामुळे व रद्द केल्यामुळे राजू अप्पासू पुजारी यांचे नगरसेवक पद हे धोक्यात आलेले आहे।